रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आज आपण अर्थशास्त्र हा की बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा, त्याच्यात वेगवेगळ्या खूप क्लिष्ट कॉन्सेप्ट्स आहेत, त्या कॉन्सेप्ट समजत नाही किंवा वेगवेगळे शब्द आहेत त्याचा अर्थ समजत नाही, त्याला आपण एक इझिएस्ट वेने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो आणि सार्वजनिक वित्त हा चॅप्टर कंबाईनच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा. प्रत्येक वर्षी या चॅप्टरवरती कंबाईंड प्रिलिम्सचा प्रश्न असतो म्हणजे असतो. सो तो आपण हा चॅप्टर समजून घेण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये. सो सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. सो पब्लिक म्हणजे काय? जनता. सार्वजनिक म्हणजे पब्लिक म्हणजे जनता आणि फायनान्स म्हणजे वित्त. सिंपल लँग्वेज मध्ये आपण ह्याला जनतेचा पैसा म्हणू शकतो की जनतेचा पैसा, सार्वजनिक वित्त. जनतेने सरकारला दिलेला पैसा असंही म्हणू शकतो की जे वेगवेगळ्या फॉर्म मध्येच असतील, टॅक्स असतील, काही असतील. सो पब्लिक म्हणजे लोक आणि फायनान्स म्हणजे वित्त, जनतेचा पैसा. सो आपण मेन टॉपिकला जातोय. सार्वजनिक वित्त म्हणजे काय? सरकारच्या जमा आणि खर्चाचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. म्हणजे सरकारकडे कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये पैसा येतो आणि सरकार ते कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये खर्च करतं, या सगळ्यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजेच सार्वजनिक वित्त, त्याला आपण म्हणू. सार्वजनिक वित्त सार्वजनिक वित्तामध्ये समाविष्ट होणाऱ्या बाबी कुठल्या कुठल्या, म्हणजे सार्वजनिक वित्तामध्ये कुठल्या कुठल्या बाबी समाविष्ट होतात? एक, सार्वजनिक महसूल. महसूल, सरकारला कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये महसूल येतो, पैसा. सरकारचा कमाईचा सोर्स काय काय? टॅक्स म्हणजे कर किंवा करेतर उत्पन्न, असं वेगवेगळ्या प्रकारे आपण एखाद्या वस्तूवरती टॅक्स पे करतो. इनडायरेक्टली कोणाला जातो? सरकारला. सार्वजनिक खर्च, मग सरकार काय करतं? आपलेच पैसे आपल्याकडून घेऊन आपल्यावरती खर्च करतं आणि आपण असं म्हणतो सरकारने खूप खर्च केला. तर टॅक्स मधून आपण पे केलेले पैसे आपल्यावरतीच खर्च होत असतात. सो सार्वजनिक खर्च या अंतर्गत सरकार वेगवेगळ्या योजनांमार्फत किंवा वेगवेगळ्या योजनांमार्फत जनतेवरती खर्च करत असतं. ते कुठला? सार्वजनिक खर्च. सार्वजनिक कर्ज, एक असतं अंतर्गत कर्ज आणि दुसरं बाह्य कर्ज. भारतातील लोकांकडून सरकारने घेतलेलं कर्ज त्याला आपण अंतर्गत कर्ज म्हणतो आणि भारताने इंटरनॅशनल लेवल वरती एखाद्या देशाकडून किंवा IMF कडून किंवा वर्ल्ड बँकेकडून किंवा आणखी कोणाकडून घेतलेली पैशाची मदत, त्याला आपण बाह्य कर्ज म्हणतो. सो ह्याच्यामध्ये काय येतं? एक सार्वजनिक कर्ज म्हणजे हे काय पाहतोय आपण? सार्वजनिक वित्तामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी. फर्स्ट आपण पाहिली सार्वजनिक महसूल, सेकंड पाहिली सार्वजनिक खर्च, थर्ड पाहतोय सार्वजनिक कर्ज आणि राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरणामध्ये काय असतं? सरकारचे पैसे कसे आले आणि ते कसे खर्च करणार, या सगळ्यांचा आराखडा बनवणं, त्याला आपण राजकोषीय धोरण असतं. धोरण दोन प्रकारचे असतात. एक असते मॉनिटरी पॉलिसी, जे की RBI राबवतो, त्याला आपण म्हणतो चलनविषयक धोरण, आणि दुसरं असतं राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण हे सरकार मार्फत चालवलं जातं, तर चलनविषयक धोरण हे RBI मार्फत राबवलं जातं. सो याच्यामध्ये कुठला पार्ट आहे? राजकोषीय धोरण. ते कोण राबवणार? गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. नेक्स्ट आपण पाहतोय सार्वजनिक वित्ताचे प्रमुख कार्य काय आहेत, म्हणजे कशासाठी सार्वजनिक वित्त पाहिजे, काय उपयोग काय त्या सार्वजनिक वित्ताचा? नियतन कार्य, अलोकेशन फंक्शन. सार्वजनिक वस्तू जनतेला उपलब्ध करून देणं. म्हणजे म्हणजे काही काही BPL असतात, म्हणजे खूप गरीब लोक असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट ते अफोर्डेबल करू शकत नाही. सो सार्वजनिक वस्तू सरकार काय करणार? मग जे त्यांनी टॅक्स रिव्हेन्यू, म्हणजे त्यांचा जो रिव्हेन्यू आहे, जो टॅक्स फॉर्म मध्ये त्यांनी कलेक्शन केले, त्या अंतर्गत सार्वजनिक गोष्टींची निर्मिती करणार आणि सार्वजनिक वस्तू तयार करणार आणि त्या वस्तू जनतेला उपलब्ध करून देणार. असं नाही असू शकत की सार्वजनिक वस्तू किंवा सार्वजनिक एखादी गोष्ट असेल ती फक्त एक पर्टिक्युलर लोकांसाठी असेल. नाही, सार्वजनिक वस्तू या सगळ्यांसाठी ओपन असतात, म्हणून तर त्याला सार्वजनिक वस्तू म्हणतात. नेक्स्ट म्हणजे त्याचे प्रमुख कार्य आपण पाहतोय सार्वजनिक वित्ताचे. एक आहे नियतन कार्य म्हणजे अलोकेशन फंक्शन, सेकंड आहे वितरण कार्य, डिस्ट्रीब्युशन फंक्शन. न्याय वितरण घडून आणण्याचा प्रयत्न करणे आणि श्रीमंत व्यक्तीकडून अधिक दराने म्हणजे आकारून गरीब व्यक्तींना पोहोचवणे. न्याय वितरण म्हणजे कसं असतं? सपोज एका देशामध्ये
95% मालमत्ता ही 5% लोकांकडे आहे आणि 95% मालमत्ता 5% लोकांकडे आणि उरलेल्या 90% लोकांकडे ती राहिलेली 5% मालमत्ता आहे. म्हणजे किती मोठी असमानता झाली. तर अशा वेळी सरकार काय करणार, ज्या 5% लोकांकडे 95% मालमत्ता आहे त्यांच्यावरती जास्तीचा कर आकारून त्यांच्याकडून टॅक्स कलेक्शन करून जो तो टॅक्स कलेक्ट झाला हा 90% जनतेवरती खर्च करणार. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त उत्पन्न आहे त्यांच्यावरती जास्त कर आकारणी करून जो कर स्वरूपात मिळालेला टॅक्स आहे, जो ज्यांचं उत्पन्न कमी त्यांच्यावरती खर्च करणं, याला काय म्हणतो आपण, न्याय वितरण. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं डिस्ट्रीब्युशन कार्य, ज्यांच्याकडे नाही त्यांना ते देणं हे सरकारचं काम असतं. त्याला आपण काय म्हणतो, त्याचं कुठलं फंक्शन, डिस्ट्रीब्युशन फंक्शन. सेकंड, स्तरीय कार्य, स्टॅबिलायझेशन फंक्शन. काय असतं स्टॅबिलायझेशन? बेरोजगारी व चलनवाढीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राजकोषीय धोरणातून त्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे सपोज आता चलनवाढ झाली, तर चलनवाढ झाल्यानंतर सरकार त्याला कसं नियंत्रित करू शकतं? चलनवाढ म्हणजे काय असतं इन शॉर्ट, लोकांकडचा पैसा वाढला म्हणजे लोकांची डिमांड वाढते आणि ऑब्व्हियसली चलनवाढ होते. आता लोकांकडचा पैसा कसा लोकांकडचा पैसा वाढला म्हणजे चलनवाढ झाली. लोक एक वस्तू एक 10 रुपयाला देत असतील, लोकांकडे जास्त पैसा आला तर त्याच वस्तूसाठी ते 20 रुपये द्यायला तयार असतील, तर काय झालं, लोकांच्या हातातला पैसा वाढला. लोकांच्या हातातला पैसा वाढला म्हणजे मार्केट मधला पैसा वाढला. आता मार्केट मधला पैसा काढून घेण्याची जबाबदारी कोणाची असते? एक तर आरबीआय, ती चलनविषयक धोरणांतर्गत काढते आणि सरकार जे राजकोषीय धोरणामार्फत. मग सरकार काय करतं, जेव्हा महागाई वाढते म्हणजे चलनवाढ होते त्यावेळेस सार्वजनिक खर्चाचं प्रमाण कमी करतं आणि जेव्हा चलन मंदी येते अशा वेळी सार्वजनिक खर्च वाढवून जनतेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा ओतला जातो. पैसा ओतल्यानंतर अचानक सगळ्या गोष्टी वाढतात, म्हणजे लोकांच्या हातातला पैसा वाढणार, म्हणजे सरकारने पैसा खर्च केला तर लोकांच्या हातातला पैसा वाढणार. अशा तऱ्हेने काय करतं, सार्वजनिक वित्तांची फंक्शन काय आहे, स्टॅबिलायझेशन फंक्शन म्हणजे स्थैर्य कार्य. अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य राखून ठेवणं हे सुद्धा सार्वजनिक वित्ताचं कार्य आहे. नेक्स्ट बघा आता, आर एस मस्ग्रेव यांनी सार्वजनिक वस्तूंचे 2 गटात वर्गीकरण केलंय. कोणी? कंबाईनच्या दृष्टीने विचारू शकता की सार्वजनिक वस्तूंचे वर्गीकरण कोणी केलं, तर त्यांनी आर एस मस्ग्रेव यांनी केलेलं आहे. ते कुठलं केलंय, एक सार्वजनिक गुणवस्तू आणि दुसरी आहे निकष गुणवस्तू. निकष गुणवस्तू म्हणजे आपण त्याला मेरिट गुड्स म्हणू शकतो आणि पब्लिक गुड्स. काय असते निकष गुणवस्तू? या वस्तू सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्र पुरवतात. म्हणजे ज्या मेरिट गुड्स आहेत ते एक तर गव्हर्नमेंट सेक्टर प्रोव्हाइड करतं, अदरवाइज प्रायव्हेट सेक्टर. एक्झाम्पल शाळा. आता आपण पाहतोय की शाळेमध्ये किती कॉम्पिटिशन आहे, गव्हर्नमेंट वर्सेस प्रायव्हेट. प्रायव्हेट स्कूलच्या फीस पण किती वाढलेल्या आहेत. सो शाळा हे एक्झाम्पल आहे, ते एक तर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं आणि प्रायव्हेट सोबत. पुरवठ्याचा सीमांत खर्च, मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय जास्त असते. म्हणजे काय, आता मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय जास्त, याचा अर्थ बऱ्याच जणांना समजत नाही. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं, पुरवठ्याचा सीमांत खर्च जास्त असतो म्हणजे जर सप्लाय वाढला की खर्च वाढला. एक सिंपल लँग्वेज मध्ये समजून घ्या, सप्लाय वाढला खर्च वाढला. आता एक स्कूल आहे, एका स्कूलमध्ये 10 विद्यार्थी येतात. आता 10 विद्यार्थ्यांवरती होणारा खर्च, अचानक तिथे 100 विद्यार्थी आले तर खर्च वाढणार ना. सो याचा मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय म्हणजे पुरवठ्याचा सीमांत खर्च जास्त असतो. म्हणजे जेवढा पुरवठा वाढला खर्च वाढणार. म्हणजे 10 विद्यार्थ्यांसाठी लागणारा खर्च आणि 100 विद्यार्थ्यांसाठी लागणारा खर्च हा वेगळा आहे. म्हणजे विद्यार्थी वाढले की खर्च वाढला. म्हणजे काय सांगते हे, मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय जास्त असतं म्हणजे सप्लाय वाढला की खर्च वाढतो. जास्त लोकांना वस्तू पुरवायची असेल तर जास्त खर्च लागतो. आताच आपण जस्ट पाहिलं, प्रतिस्पर्धी अस्तित्वात असतात. पाहतोय आपण स्कूलमध्ये किती प्रायव्हेट स्कूलच्या फीस वाढल्या, सिनियर ज्युनियर केजी पासून 1-1.5 लाख फीस आल्यात, चालू झालेल्या. त्याच्यामध्ये मोबदला देणाऱ्यालाच वस्तू मिळतात. तेवढी फीस पे केली नाही तुम्ही तर प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्हाला ऍडमिशन नाही. सो काय, मोबदला देणाऱ्यालाच वस्तू मिळतात. आपण आता पाहिला मेरिट गुड्स, त्याच्यामध्ये त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो निकष गुणवस्तू. आपण नेक्स्ट पाहतोय सार्वजनिक गुणवस्तू, त्याला आपण म्हणतो पब्लिक गुड्स. सिंपल समजू शकतो की सगळे गव्हर्नमेंटचे काम आहेत पब्लिक म्हटल्यानंतर. शासकीय क्षेत्र या वस्तू पुरवतात,
प्रायव्हेट सेक्टरचा त्याच्यामध्ये काहीही म्हणजे काही करत नाही. सगळं गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्याला सोडून दिलं जातं. उदाहरणार्थ सार्वजनिक उद्याने, रस्त्यावरील दिवे, असं आपण कोणी कुठे पाहिलं नाही. रस्त्यावरती एखादा खड्डा झाला तर एखादा प्रायव्हेट कोणी व्यक्ती येतो, तो खड्डा बुजून जातो. तो असा वर्ष खड्डा राहतो, तरीही तो तसाच राहतो, त्याला कोणी बुजवून टाकत नाही. म्हणजे काय, ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असं गृहीत धरलं जातं, ती सरकारची आहे. तो पुरवठ्याचा सीमांत खर्च शून्य असतो, म्हणजे सप्लाय वाढला तरी खर्च वाढत नाही. आता इथं काय पाहिलं आपण, मेरिट गुड मध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय वाढला की खर्च वाढतो. इथं काय, मार्जिनल कॉस्ट ऑफ सप्लाय वाढला तरी खर्च वाढत नाही. म्हणजे बघा, एक रस्ता असेल, एका रस्त्यावरती एक माणूस जाते, म्हणजे दोन माणसं असतील, एकाने टॅक्स पे केलाय आणि एकाने टॅक्स पे केला नाही. असं असतं का की त्या रस्त्यावरती फक्त जो टॅक्स पे केलाय तोच जातो? नाही, टॅक्स पे करणारा पण त्याच रस्त्यावरून जातो आणि टॅक्स न पे करणारा पण त्याच रस्त्यावरून जातो. पण असं होतं का की टॅक्स पे करणारा न पे करणारा त्या रस्त्यावरून गेलो की त्या रस्त्याचा खर्च वाढतो? नाही, तो रस्ता ऑलरेडी बांधलेला आहे, त्याच्यावरतून एक माणूस गेला काय, 1000 माणसं गेले काय, त्याचा खर्च वाढत नाही. म्हणजे पुरवठ्याचा सीमांत खर्च शून्य असतो. म्हणजे त्याच्यावरती कितीही त्याचा पुरवठा केला, म्हणजे त्या रस्त्यावरून कितीही लोक गेले तरी त्याचा सीमांत खर्च हा शून्य असतो. म्हणजे सप्लाय वाढला तरी खर्च वाढत नाही. प्रतिस्पर्धा नसतात. मेरिट गुड्स मध्ये प्रतिस्पर्धा असतात आणि पब्लिक गुड्स मध्ये प्रतिस्पर्धा नसतात. या वस्तू सर्वांना उपलब्ध असतात. वस्तू पुरवताना एखाद्याला टाळणे अशक्य असते. असं आपण म्हणू शकत नाही, बाबा तू टॅक्स पे केला नाही, चल रस्त्यावरून चालू नको. सो किंवा एखादा आपण पथदिवे असतात किंवा लाईट्स असतात, त्याच्यावरून असं म्हणू शकत नाही की तू लाईट्स खालून जाऊ नको, पलीकडून जा. अशामध्ये एखाद्याला टाळणं हे अशक्य असतं. स्वतः आपण MS मस्कव यांनी सार्वजनिक वस्तूचे 2 गटात वर्गीकरण केलं. एक मेरिट गुड्स आणि सेकंड पब्लिक गुड्स, ते पाहिलं. नेक्स्ट पाहतोय, आता मेन होतोय अर्थसंकल्प, रचना, प्रकार, त्रुटी काय असतात, हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सगळ्या. सो आपण एकदा अर्थसंकल्पाची भाषा म्हणजे इतिहास पाहू, कसं कसं काय काय झालं. अर्थसंकल्प म्हणजे काय, सरकारने एका आर्थिक वर्षात केलेले उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन. त्याला आपण एक सिंपल आपल्या घराच्या दृष्टीने म्हणजे म्हणजे अर्थसंकल्प हा खूप अवघड आहे असं असं बोललं जातं, पण आपण त्याला सिम्पलेस्ट वेने पाहण्याचा प्रयत्न करू. जसा केंद्राचा अर्थसंकल्प असतो तसा आपल्या घराचाही अर्थसंकल्प असतो. तो काय म्हणताय, एका आर्थिक वर्षासाठी उत्पन्न आणि खर्चाचं नियोजन. आपणही आपल्या वर्षाच्या सुरुवातीला वर्षभरामध्ये काय काय करायचं, जर घर असेल त्याच्यामध्ये लेकरांचे शिक्षण असतील किंवा कुठली काही इन्व्हेस्टमेंट असेल, की वर्षभरामध्ये काय काय करायचं आपण वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो. तसंच सेंट्रल गव्हर्नमेंट पण वर्षभरामध्ये काय काय करायचं, कुठले कुठले खर्च करायचे, उत्पन्न किती झालंय, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करतं आणि ते एका डॉक्युमेंट फॉर्मॅट मध्ये मांडतं. त्याला काय म्हणतो आपण, अर्थसंकल्प. ब्रिटिश भारतातील पहिला अर्थसंकल्प. हे बघा, आता 3 कॉन्सेप्ट आहेत. एक ब्रिटिश भारतातील, एक स्वतंत्र भारतातील आणि एक म्हणजे राज्यघटनेनुसार झालेल्या निवडणुकांनंतरचा एक अर्थसंकल्प. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहतोय, ब्रिटिश भारतातील पहिला अर्थसंकल्प कधी मांडला हा, 1860 ला मांडला. कोणी मांडला, जेम्स विल्सन यांनी. जेम्स विल्सन 7 एप्रिल 1860. ब्रिटिश भारतातील पहिला अर्थसंकल्प. आता बघा, हे ब्रिटिश भारतातील. आता स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प हा RK शण्मुगम शेट्टी यांनी नोव्हेंबर 1947 ला. ब्रिटिश भारतातील पहिला जेम्स विल्सन 1860. स्वतंत्र भारतातील पहिला अर्थसंकल्प RK शण्मुगम शेट्टी यांनी 1947 ला. नेक्स्ट, घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प. काय अर्थ याचा, घटना तयार झाली आपली 1949-50 ह्या इयर मध्ये. काय झालं त्याच्यानंतर, घटनेनुसार कलम 324 आलं. आता आपण पाहिलं 324 निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या, त्या निवडणुका अंतर्गत जे सदस्य निवडून आले त्या सदस्यांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प. तो कोणी मांडला, CD देशमुख यांनी 1952 मध्ये. सो या तिन्ही फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत, एक ब्रिटिश भारतातील, स्वतंत्र भारतातील आणि घटनेनुसार निवडलेला सरकारचा पहिला अर्थसंकल्प. नेक्स्ट पाहतोय, अर्थसंकल्पातील व्याप्ती. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये कुठले कुठले आकडे असतात, एक तर मागच्या वर्षाचे, चालू वर्षाचे
आणि पुढील वर्षाचे, अशा 3 आकडे हे अर्थसंकल्पामध्ये नमूद केलेले असतात. अर्थसंकल्पाची टाइमलाईन ह्या एवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी नाहीयेत, पण एक साधारणतः अर्थसंकल्प कसा मांडला जातो, ती प्रोसेस कशी चालते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. याच्यामध्ये असं समजून म्हणजे डोक्यात ठेवण्यासारखं फॅक्च्युअल गोष्टी काही नाहीयेत. ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. अर्थसंकल्पाची टाइमलाईन म्हणजे 2017-18 पासून, त्याच्या अगोदर काही गोष्टी वेगळ्या होत्या, पण ह्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पाठला म्हणून मी घेतल्या. जानेवारीचा शेवटचा आठवडा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू. कधी? जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं. 31 जानेवारी भारताचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला जातो. कधी? 31 जानेवारीला. 1 फेब्रुवारीला साधारण अर्थसंकल्प, म्हणजे 31 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल मांडला जातो. 1 फेब्रुवारीला साधारण अर्थसंकल्प, आणि फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे हे 2 महिने अर्थसंकल्पांना कायदेशीर मान्यता भेटते. म्हणजे अर्थसंकल्पाला कायदेशीर मान्यता केव्हा भेटते? फेब्रुवारी आणि मार्च मध्ये. आणि फायनली सगळ्या ह्याला कायदेशीर मान्यता भेटल्यानंतर 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष चालू होतं. म्हणजे सध्या आपलं आर्थिक वर्ष कोणतं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. आता ही ऍक्वर समिती काय होती? डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारू शकता की ऍक्वर समिती काय आहे? ऍक्वर समिती कशाची संबंधित आहे? ऍक्वर समिती कोणत्या वर्षाची, म्हणजे कोणत्या वर्षी त्याची स्थापना झाली होती? ऍक्च्युअली ऍक्वर समिती 1921 ची. काय सांगितलं या समितीने? त्यांनी असं सांगितलं की रेल्वेचा अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापेक्षा वेगळा मांडा. डायरेक्टली आपल्याला प्रश्न विचारू शकता की ऍक्वर समिती कशाशी संबंधित आहे, तिने काय शिफारस केली आहे, ती कोणत्या वर्षाची आहे? सो 1921 ऍक्वर समिती तिने रिकमेंडेशन केली की रेल्वेचा अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापेक्षा वेगळा मांडा, आणि आपण 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प हा साधारण अर्थसंकल्पापेक्षा वेगळा मांडतो. पण 2017ला 16च्या रिकमेंडेशन नुसार आपण आता तो अर्थसंकल्प मिक्स केला आणि आपण रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा असा मांडत नाही. 17-18 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत रद्द करण्यात आली. सो ऍक्वर समिती कशा संबंधित आहे? साधारण अर्थसंकल्पापासून रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा मांडण्यासाठी. आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर कधी आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. काय झालं बरं हे? ऍक्च्युअली 1867 पासून, 1867 पासून तेच आहे आपलं आर्थिक वर्ष. पण कशामुळे अगोदर ते 1 ऑगस्ट ते 1 ऑगस्टला चालू होत होतं, पण आता किती? 1 एप्रिल. का केलं हे? ऍक्च्युअली आपल्यावरती जेव्हा ब्रिटिश राज्य करत होते त्यावेळेस त्यांचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च होतं. त्यामुळे त्यांच्या आर्थिक वर्षाचा आणि आपल्या आर्थिक वर्षाला एक कोरिलेट करता यावं, सगळ्या बाबी हा एकसारख्या असाव्या, म्हणून त्यांनी आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च केलं होतं. सो तेव्हापासून आजपर्यंत तेच आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. त्याच्यासाठी आता बदलण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या, त्या बघू आपण. एलके झा समिती वित्तीय वर्षाचा प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे एलके झा एक समिती स्थापन करण्यात आली होती. कशासाठी? वित्तीय वर्षाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी. कुठली समिती? एलके झा समिती. शिफारस काय केली तुम्ही? वित्तीय वर्ष 1 जानेवारी पासून गृहीत धरण्याची शिफारस केली, पण केले का आपण चालू? नाही. नेक्स्ट 2016 मध्ये शंकराचार्य समिती. ही समिती कशासाठी केली होती? ह्या समितीनं 1 एप्रिल ते 31 मार्च या वित्तीय वर्षाच्या जागी दुसऱ्या वित्तीय वर्षाची आवश्यकता तपासण्यासाठी, म्हणजे शंकराचार्य समिती 2016 मध्ये स्थापन केली. त्यांना असं म्हणजे त्यांना काय सांगितलं, या सध्या चालू आहे त्या वर्षाच्या ऐवजी दुसऱ्या वित्तीय वर्षाची शक्यता तपासण्यासाठी ही समिती स्थापना केली. त्या समितीने शिफारस काय केली की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या वित्तीय वर्षाची शिफारस करण्यास मात्र सरकारने, म्हणजे त्या समितीने सांगितलं की बाबा 1 जानेवारी पासून तुम्ही आर्थिक वर्ष चालू करा, पण आणखीन ते आपण ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. सो सध्या आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हेच आहे. नेक्स्ट अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि घटनात्मक तरतुदी काय? आता इम्पॉर्टंट डाटा चालू झालेला आहे. अर्थसंकल्प एका वर्षाच्या काळात पुढील 4 अवस्था येतात. कुठल्या कुठल्या? पहिल्यांदा काय होतो? सिंपल वेला अर्थसंकल्प तयार होतो. नेक्स्ट अर्थसंकल्पास कायदेशीर रूप होतं. म्हणजे पहिल्यांदा अर्थसंकल्प तयार करायचा, नंतर त्याला कायदेशीर रूप द्यायचं, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणे आणि राष्ट्रीय हितावर नियंत्रण व लेखा परीक्षण करणं. म्हणजे हे
साधारण ह्याचा अर्थसंकल्पाच्या अशा पहिल्यांदा तयार केला जातो, नंतर त्याला मान्यता घेतली जाते, नंतर त्याची अंमलबजावणी केली जाते, नंतर त्याचं ऑडिटिंग केलं जातं. सो पहिल्यांदा आपण पाहतो अर्थसंकल्प तयार करणे. मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल्स. आर्टिकल 112 112 आणि आर्टिकल 202 म्हणजे 202. 112 अंतर्गत केंद्राचा अर्थसंकल्प आणि 202 अंतर्गत राज्याचा अर्थसंकल्प. मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल कुठले कुठले? 112 आणि 202. एक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि दुसरं स्टेट गव्हर्नमेंट. हे आर्टिकल लक्षात ठेवा. 112 अंतर्गत केंद्र सरकारचा तर 202 अंतर्गत राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. कलम 112 नुसार प्रत्येक आर्थिक वर्षासाठी तयार केलेले बजेट संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतीची. मोस्ट इम्पॉर्टंट. घटनात्मक जबाबदारी कोणाची? इथे आयोग फिरवण्याचे खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की संसदेसमोर अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे? डायरेक्टली देऊ शकतात तिथे वित्त मंत्र्याची किंवा आणखीन कोणाची, पण नाही, राष्ट्रपतीची. पण राष्ट्रपतीच्या वतीने वित्त मंत्री मांडू शकतात. जबाबदारी कोणाची? राष्ट्रपतींची. राष्ट्रपती तसं त्यांना कोणालाही सांगू शकतात की बाबा मांडा, पण मेन घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतींना दिली आणि राज्यांच्या केसमध्ये ती जबाबदारी आहे राज्यपालाची. 202 अंतर्गत आणि 112 अंतर्गत राष्ट्रपतीची. नेक्स्ट, अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देणं म्हणजे एकदा काय असतं? सरकारच्या नियोजित खर्चासाठी भारताच्या संचित निधीतून पैसे काढण्यासाठी संसदेची संमती मिळवणे म्हणजे सरकारला अर्थसंकल्पाला कायदेशीर मान्यता देणे. म्हणजे जेवढं काही टॅक्स कलेक्शन झालंय किंवा जेवढा काही सरकारचा रेव्हेन्यू जमा झालाय त्याला संसदेची परमिशन घेणं, त्याला आपण काय म्हणतो की त्याला कायदेशीर रूप देणं. साधारण चर्चा पहिल्यांदा काय होतं? अर्थसंकल्प गेल्यानंतर त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा साधारण चर्चा होते आणि एक लक्षात ठेवा, ते राज्यसभेला पांढरा हत्ती म्हणतात बघा, की त्याच्यावरती उगे एक्स्ट्रा खर्च केला जातो, त्याचा काही उपयोगही नाही. इथं पण आपण या केसमध्ये बघू शकतो, जेव्हा अर्थसंकल्प साधारणतः 8 दिवस असतो साधारण चर्चेसाठी. साधारण चर्चेसाठी 8 दिवस अर्थसंकल्पावरती राज्यसभेने काम केल्यानंतर तिथून पुढे राज्यसभेचं काम संपतं. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असताना फक्त 8 दिवसासाठी यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जातं. इथून पुढे राज्यसभेचं कार्य संपतं साधारण चर्चेनंतर. अनुदानाच्या मागणीवर चर्चा आणि मतदान. घटनेच्या कलम 112 आणि 113 नुसार अर्थसंकल्पातील नियोजित खर्चाचे 2 प्रकार पडतात. एक असतो प्रभारित खर्च आणि दुसरा असतो मतदानित खर्च. म्हणजे आर्टिकल 112 आणि 113 अंतर्गत अर्थसंकल्पीय नियोजन खर्च 2 प्रकारचे असतात. एक मतदानित आणि दुसरा प्रभारित. मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत याच्यावरती आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारलेत आणि पुढेही विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्च. हे खर्च संचित निधीतून करण्याचे घटनेने ग्राह्य केले आहे, त्यांच्यावर मतदान घेतलं जात नाही. प्रभारित खर्च म्हणजे काय? की बाबा असं ते म्हणजे असंच ठरवलेलं आहे की हे संसदेनेच म्हणजे घटनेनं हे खर्च गव्हर्नमेंटनं करणं एक ग्राह्य म्हणजे कन्सिडर म्हणतो ना आपण की एखादी गोष्ट कन्सिडर केलेली आहे. तशीच की राष्ट्रपतीचे पगार म्हणजे ह्याच्यासाठी असं स्पेशल काही कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. हे पदनिर्मिती झाली, यांचा पगार देणं हे सरकारचं कामच आहे असं त्यांनी कन्सिडर करून यांच्या पेमेंटसाठी किंवा यांच्या पेन्शनसाठी कुठल्याही कोणाची मतदान घेण्याची गरज नाहीये असा याच्यामधून एक अर्थ निघतो. त्यामध्ये कुठले कुठले बघूया. राष्ट्रपतीचे पगार भत्ते, त्यांच्या कार्यालयाचा प्रशासकीय खर्च म्हणजे राष्ट्रपतीला जेवढा काही खर्च लागेल किंवा राष्ट्रपती भवनाचा जो काही खर्च असेल तो सगळा हा प्रभारित खर्च अंतर्गत येतो. नेक्स्ट, लोकसभा राज्यसभेचा अध्यक्ष उपाध्यक्षांचे पगार भत्ते. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट इथं आयोग फिरवतं. हे बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पेन्शन. मग उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पगार आणि भत्ता कोण देतं? तर स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या राज्यातले तो उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पगार आणि भत्ते हे ते राज्य देतं. पण त्या न्यायालयाचं पेन्शन जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट देतं आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट जे ते पेन्शन कशामध्ये येतात? प्रभारित खर्चामध्ये. म्हणजे त्यावरती मतदान घेतलं जात नाही. ही फॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे, इथे लक्षात ठेवा की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पेन्शन हे केंद्र सरकार देतं की राज्य सरकार? तर नाही, ते केंद्र सरकार देतं, राज्य सरकार देत नाही.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पगार व भत्ते फक्त राज्य सरकार देतं. भारताच्या महालेखापालाचे पगार भत्ते पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा प्रशासकीय खर्च, संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांचे पगार भत्ते पेन्शन यांचा कार्यकालीन खर्च, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट पद आहेत, जे शासकीय पद, त्यांच्या सगळ्यांचे पगार भत्ते प्रशासकीय खर्च त्यांचा कार्यालयीन खर्च सगळं कोण देतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. ते कुठल्या प्रभारित खर्चाअंतर्गत. आता बघा आपण पाहिला, आता प्रभारित खर्च पाहिला, आता आपण पाहतोय मतदानित खर्च. मतदानित खर्च म्हणजे याच्यावरती खर्च करण्यासाठी संसदेची परमिशन घ्यायला लागते. आता मतदानित खर्चामध्ये कुठले कुठले? या खर्चावर लोकसभेत मतदान घेतले जाते. खर्च सुद्धा हा म्हणजे हे बघा, प्रभारित खर्च आणि मतदानित खर्च दोन्ही खर्च संचितीतूनच घेणार. पण प्रभारित खर्चासाठी मतदान घेतलं जात नाही आणि मतदानित खर्चासाठी मतदान घेतलं जातं. हाच एवढा काय फरक. नाही तर दोन्ही खर्च कुठून घेणार आहे? एक संचित निधीतून दोन्ही पैसे घेणार. अनुदानाच्या मागण्या केवळ लोकसभेत मांडल्या जातात, तसेच मांडण्यासाठी राष्ट्रपतीची म्हणजे वेगवेगळ्या अनुदानाच्या मागण्या असतील त्या लोकसभेत मांडल्या जातात आणि ते मांडण्या अगोदर राष्ट्रपतीची पूर्वसंमती असणे गरजेचे आहे त्यामध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट याच्यावरती मॅचिंग द पेयर्स मध्ये प्रश्न विचारता. कट मोशन्स, कपात प्रस्ताव. आता हे कपात प्रस्ताव जरा सगळ्यांना समजायला थोडेसे, बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो की धोरणात्मक कपात काय, काटकसर काय किंवा प्रतिकात्मक काय. एक सिंपल वेने सांगण्याचा प्रयत्न करेल मी. कपात प्रस्तावाचे 3 प्रकार पडतात. एक आहे काटकसर कपात, इकॉनॉमिक कट. सेकंड आहे धोरणात्मक कपात, पॉलिसी कट. आणि थर्ड आहे प्रतिकात्मक कपात, टोकन कट. काय असते काटकसर कपात? अनुदानाच्या मागणीतील रकमेपैकी काही विशिष्ट रक्कम, हे कीवर्ड्स आहे त्याच्या, विशिष्ट रक्कम कमी करायची आणि मात्र त्या सदस्याला कपातीमुळे काटकसर कशी होईल हे पण दाखवून द्यावं लागतं. म्हणजे कसं, एखाद्या मंत्र्यांनी एखादं असं विधेयक मांडलंय, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हा एक प्रोजेक्ट आहे, याच्यासाठी काय 50 लाख रुपये खर्च आहे आणि त्यांनी ते मांडलं. पण एखादा व्यक्ती काय म्हणतो की बाबा तू हे जे 50 लाख रुपये ह्या प्रोजेक्ट साठी मांडलेस, ऍक्च्युली त्याच्यामध्ये 50 लाखाची जरूरत नाही, ते 40 लाखामध्येही तर काम होऊ शकतं. पण आता सरकार काय म्हणते, तू सांगतोय ना बाबा 40 लाखामध्ये काम होत, सांग 10 लाख रुपये कसे वाचता. हे सुद्धा जो काटकसर प्रस्ताव मांडेल, काटकसर कपात प्रस्ताव, त्याला सांगावं लागेल की 10 लाख कसे वाचत ते सांग. म्हणजे काही स्पेसिफिक रक्कम कमी करायची, पूर्ण ते डायरेक्टली कॅन्सल करायचं का नाही. 50 लाखाचे कुठे 10 लाख कर म्हणतो का नाही, पण एवढा खर्च करणं गरजेचं नाहीये, त्याच्यातली काही अमाऊंट तर कमी कर. तो काय विशिष्ट रक्कम कमी करणं. आपण काय कन्सिडर केलं तर 50 लाखापैकी 40 लाखाची गरजेच आहे, 10 लाख रुपये तू एक्स्ट्रा करतोय, हे त्याला पण दाखवून द्यायला लागतं. त्याला कुठला काटकसर. आपल्याला सिंपल माहिती आहे काटकसर करणं काय असतं. जिथे जास्त पैसा लागत असेल तिथे थोडीशी काटकसर करून थोडं कमी याच्यामध्ये ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न, याला आपण काटकसर म्हणतो. नेक्स्ट पाहतोय धोरणात्मक कपात, पॉलिसी कट. सरकारच्या विशिष्ट खर्चामागे असलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी मांडला जातो. अनुदानाच्या मागणीची रक्कम 1 रुपयापर्यंत कमी करा. आता हे प्रत्येक पुस्तकामध्ये दिले 1 रुपयापर्यंत कमी करा, 100 रुपयापर्यंत कमी करा. याचा अर्थ एक्झॅक्ट काय? या जे पॉलिसी कट आहे किंवा धोरणात्मक कपात आहे, काय म्हणते ते, सपोज आता आपण मागचंच एक्झाम्पल घेऊ. एक मंत्री उठला, त्याने कसा एक प्रस्ताव मांडला. तो म्हणतोय की माझा एक प्रोजेक्ट आहे, याच्यासाठी मला 50 लाख रुपये लागतील. आणि एक त्याच्या अपोजिट एक मंत्री उठतो, तो काय म्हणतो, तो कुठला मांडतो प्रस्ताव? कपात, धोरणात्मक कपात. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतो, तू जे 50 लाखाची वस्तू सांगतोस की माझा प्रोजेक्ट आहे, याला मला उभा करायचंय, तो प्रोजेक्ट चुकीचा आहे. तो 50 लाख मागतोय ना, तो मंत्री म्हणतो याला 1 रुपया द्या फक्त. म्हणजे डायरेक्टली त्याच्या धोरणाचा निषेध केलाय त्याने त्याच्यामध्ये. म्हणजे इथं पहिल्या काटकसर मध्ये काय सांगते की बाबा ते 50 लाख मागते, 10 लाख कमी करा, काटकसर करून त्याला 40 द्या. पण ह्या 50 लाख धोरणात्मक मध्ये काय सांगते, तुझं धोरण चुकीचं आहे, तुला 50 लाख नाही, तुला 1 रुपया द्या. डायरेक्टली त्याच्या धोरणाचा निषेध करणारा कपात म्हणजे धोरणात्मक कपात. संस्थेच्या विशिष्ट खर्चामागे असलेल्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि अनुदानाच्या मागणीची रक्कम 1 रुपयापर्यंत कमी. म्हणजे 50 लाख रुपये मागून त्याला 1 रुपया द्या, असं या धोरणात्मक कपातामध्ये सांगतं. आणि प्रतिकात्मक कपात म्हणजे टोकन कट. त्याच्यामध्ये काय सांगतं, एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खर्चाच्या मागणीतील
₹100 कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे करण्याचा हा प्रस्ताव आहे. पहिलं पाहिलं आपण काटकसर कपात, दुसरं पाहिलं धोरणात्मक कपात, थर्ड पाहतोय प्रतिकात्मक कपात म्हणजे टोकन. तेच आपण 50 लाखाचं उदाहरण घेऊ. आता एक मंत्री उठला, तो काय म्हणतो की बाबा ठीक आहे, मला 50 लाख रुपये पाहिजेत आणि या मला ह्या गोष्टी अंतर्गत सपोज एखाद्या गावाला म्हणजे त्यानं असं ठरवलं की 100 गावाला त्याला पेयजल पुरवठा चांगल्या क्वालिटीचं पाणी प्रोव्हाइड करायचं. त्याच्यासाठी तो म्हणतो 50 लाख रुपये द्या. एक मंत्री उठतो, त्याचा कुठला प्रस्ताव मांडतो? प्रतिकात्मक कपात. तो काय म्हणतो, हे नाही ते 100 गावं त्याच्यामध्ये मेन्शन केले, त्या 100 गावापैकी मी जेवढं सर्च केलं म्हणजे मी जस्ट एक्झाम्पल साठी सांगते, त्यापैकी फक्त 95 गावापर्यंत पाणी पोहोचलंय. बाकीच्या 5 गावाला कुठल्याही प्रकारचं आणखी पाणी पोहोचलं नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, त्यांनी जे 50 लाख रुपये मांडलेत त्याच्यातले त्याला 45 लाख रुपये द्या आणि जे 5 गावाला पाणी पोहोचलं नाही त्याच्या बदल्यात त्याचे 5 लाख रुपये कमी करून टाका. एखाद्या धोरणाचा पर्टिक्युलर पार्ट कमी करून बाकीचं आहे तसं धोरण पुढे जाऊ देणं, याला आपण काय म्हणतो? प्रतिकात्मक कपात. एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खर्चाच्या मागणीतील 100 रुपयापर्यंत पहिल्या धोरणात्मक मध्ये काय म्हटलं ते 1 रुपया द्या त्याला फक्त 50 लाखापैकी. आता काय म्हणतोय की त्याच्यातली थोडी 100 रुपयाने कमी करा, म्हणजे डायरेक्टली ते निषेध करत नाही. खर्च नाकारायचा असतो, खर्च नाकारायचा नसतो, फक्त एखाद्या मुद्द्यावर प्रतिकात्मक निषेध व्यक्त करायचा असतो. म्हणजे त्यांनी जे 100 गावापैकी 95 गावाला पाणी पोहोचलंय आणि 5 गावाला जे पाणी पोहोचलं नाही त्या 5 गावाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा कपात असतो. कुठला? प्रतिकात्मक कपात. सो आता आपण कपात प्रस्ताव कट मोशन्स पाहिले, हे काटकसर, धोरणात्मक आणि प्रतिकात्मक. नेक्स्ट, होप सो तुम्हाला हे इझिएस्ट वेने सांगण्याचा प्रयत्न केला आणि समजले असतील. विनियोजन विधेयक. काय असतं विनियोजन विधेयक? हे विधेयक केंद्र सरकारला लोकसभेच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारच्या कोषागारातून पैसे खर्च करण्याची कायदेशीर परमिशन. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये घरातून पैसे म्हणजे आपण घरातली हाय ऑथॉरिटी कोण असते? सहसा आपले वडील असतात. घरातून कुठली रक्कम घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला परमिशन आपल्या वडिलांची लागते. त्याच्यासाठी आपण घरात एखादं विधेयक मांडत असतो तर ते कुठलं विधेयक असतं? विनियोजन विधेयक. म्हणजे केंद्र सरकारच्या तिजोरीतून जर पैसा काढून घ्यायचा असेल त्याच्यासाठी एक विधेयक मांडून पैसा काढावा लागतो. ते कुठलं विधेयक? विनियोजन विधेयक. हे विधेयक केंद्र सरकारच्या कोषागारातून पैसे खर्च करण्यासाठी एक इन शॉर्ट परमिशन घेण्यासाठी एक विधेयक ऑफिशियली मांडून त्याच्यावरती साईन घेणं असं असू शकतं की याच्यामध्ये कायदेशीर परवानगी घेणं. ह्या विधेयकांतर्गत आहे. कलम 114 नुसार कोणत्याही रक्कम भारताच्या संचित निधीतून खर्च करण्यासाठी संसदेकडून विनियोजक विधेयक पारित होणे आवश्यक असते. म्हणजे केंद्र सरकारच्या संचित निधीतून पैसे काढण्यासाठी जे विधेयक पारित केले जातं त्याला आपण विनियोजन विधेयक म्हणतो. नेक्स्ट, निधी. केंद्र आणि राज्य सरकार यांची घटनात्मक निधी, जे की घटनेच्या आर्टिकल नुसार या निधींची स्थापना करण्यात आली आहे असे निधी. फर्स्ट, राज्याचा किंवा भारताचा संचित निधी. सेकंड, सार्वजनिक लेखे आणि थर्ड, आकस्मिक निधी. काय असतं संचित निधी? आर्टिकल मोस्ट इम्पॉर्टंट. भारताचा किंवा राज्याचा संचित निधी कॉन्सन्ट्रेटेड फंड ऑफ इंडिया और स्टेट आर्टिकल 266(1) नुसार. इम्पॉर्टंट आर्टिकल लक्षात ठेवा. 266(1). ज्या निधीमध्ये सरकारला मिळालेले सर्व कर उत्पन्न, कर्जाची आलेली परतफेड, सार्वजनिक उद्योगांचा नफा, इन शॉर्ट काय, जे की सरकारला टॅक्स फॉर्म मध्ये, करेत्तर फॉर्म मध्ये कर्ज घेऊन आणखीन एखादी त्यांची सार्वजनिक कंपनी असेल तिचा नफा, वेगवेगळ्या गोष्टी सरकारचे जे रेव्हेन्यू सोर्सेस आहेत या सगळ्यांकडून जे सरकारला पैसे येतात ते एक निधी उभारला जातो त्यांच्या अंतर्गत आणि त्यालाच काय म्हणतो आपण? संचित निधी. तो आहे भारताचा संचित निधी किंवा राज्याचा. म्हणजे जसं सेंट्रल गव्हर्नमेंटचा सेंट्रल लेवलला तसं असतं तसं स्टेट लेवलला पण असं असतं. स्टेट लेवलला पण टॅक्स देतो, त्यांचे पण उत्पन्नाचे सोर्स आहेत वेगवेगळे. तसं राज्याचा संचित निधी आणि केंद्राचा संचित निधी दोघांचा आर्टिकल 266(1). नेक्स्ट, राज्याचे सार्वजनिक लेखे, पब्लिक अकाउंट्स ऑफ इंडिया और स्टेट. कलम 266(2). संचित निधी पाहिला आपण 266(1).
सार्वजनिक लेखे पाहतोय 266(2). पेन्शन फंड, प्रोव्हिडंट फंड, पोस्टातील बचत म्हणजे हे कसं असतं, हे पैसे सरकार वापरत असतं पण ऍक्च्युली हे कधी ना कधीतरी सरकारला परत द्यायचे असतात. म्हणजे आपण जे पेन्शन असतं, पेन्शन हे कसं असतं की जे गव्हर्नमेंट कोणी असू द्या, त्यांचे जे रेग्युलरचा पगार आहे त्याच्यामधून काही अमाऊंट कट केली जाते आणि ती पेन्शन म्हणून साईडला ठेवली जाते आणि एक त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना ती पेन्शन फॉर्म मध्ये दिली जाते. पण केव्हा ना केव्हा तरी द्यायची असते ना, मग ते कशामध्ये जातात? सार्वजनिक लेखी. हे पैसे सरकार वापरत असते मात्र ते सरकारच्या मालकीचे नसतात, कालांतराने ते पैसे त्यांचे द्यायचे असतात त्यांना. त्यामुळे पैसे निधीतून काढण्यासाठी सरकारला संसदेची परमिशनची काही गरज नाही, कारण की ते द्यायचंय ना कधी ना कधीतरी. जर आपण त्याचा परमनंट साठी यूज करत असेल तर त्याचा परमिशन गरजेची, पण कधी ना कधीतरी रिटर्न करायचंय ते, त्याच्यामुळे याला संसदेच्या परमिशनची गरज नसते. राज्याचा आकस्मिक निधी, कॉन्टिजेन्सी फंड ऑफ इंडिया और स्टेट, आर्टिकल 267, जे आपण सार्वजनिक संचित निधी 266(1), सार्वजनिक लेखे 266(2) आणि आकस्मिक निधी 267, मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते पण. आर्थिकरित्या उद्भवलेल्या खर्च करतेवेळी संसदेची संमती घेण्याची आवश्यकता नसते. अचानक सडनली काहीतरी झालंय, कुठेतरी पूर आलाय, कुठेतरी दरड कोसळली, कुठेतरी भूकंप झालाय, अचानक एखादी गोष्ट झाली, ऑन दी स्पॉट आपण त्या गोष्टीसाठी म्हणजे केंद्र सरकारची परमिशन घेईपर्यंत नाही वाट पाहू शकत ना. सडनली ते पैसे खर्च केले जातात, त्यावेळेला त्याची परमिशनची गरज नसते. बघा, आकस्मिकरित्या उद्भवलेल्या खर्च करतेवेळी संसदेची संमती घेण्याची आवश्यकता नसते. राष्ट्रपतीच्या संमतीने ते निधीतून खर्च करता येतो, मात्र खर्चानंतरच्या पुढच्या संसदेच्या अधिवेशनात त्या खर्चाची संमती घ्यावी लागते. संमती सडनली ते एक अचानक काहीतरी घडलेलं असतं म्हणून तिथं परमिशनची गरज नाही, पण त्यानंतरचं संसदेचं जे पहिलं अधिवेशन असेल त्यावेळेस ते मांडावं लागतं, तिथं परमिशन घ्यावी लागते. सध्या भारताचा आकस्मिक निधी किती आहे? 30,000 कोटी आहे. नेक्स्ट, महत्वाच्या अनुदानाच्या मागण्या, मोस्ट इम्पॉर्टंट. जसे आपण कट मोशन्स पाहिले तेही समजायला थोडेसे एक कन्फ्युज होतं, तसं या अनुदानाच्या मागण्या पण थोड्याशा कन्फ्युज करण्यासारख्या आहेत. एक सिम्पलेस्ट वे मी सांगण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये पण. एक लक्षात ठेवा, अनुपूरक अनुदान, सप्लिमेंटरी ग्रँट, अतिरिक्त अनुदान, ऍडिशनल ग्रँट आणि अधिक अनुदान, एक्सेस ग्रँट. सगळ्यात महत्वाचं, या तिन्ही ग्रँटसाठी, या तिन्ही अनुदानासाठी एकच आर्टिकल आहे, 115, 115, 115. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय ह्या आर्टिकल वरती. बघा, अनुपूरक अनुदान काय? सप्लिमेंटरी, एखाद्या विशिष्ट खर्चासाठी रक्कम त्या वर्षासाठी अपुरी ठरते. म्हणजे काय? एक मंत्री आहे, एका मंत्र्याने, मंत्री सोडा आता, ते स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट सोडून द्या, आपण सिंपलेस्ट वेला समजून घेऊ. घरातला एखादा व्यक्ती किंवा तुम्ही स्वतःच घ्या, एक विद्यार्थी देशामध्ये आपण काय करतो, एखाद्या विशिष्ट खर्चासाठी रक्कम त्या वर्षासाठी अपुरी पडते. अतिरिक्त मध्ये सपोज आपल्याला घरच्यांनी एका महिन्यासाठी 10,000 रुपये दिलेले असतात, पण आपल्याला नॉर्मलच असतं, लायब्ररी, मेस, हॉस्टेल, अशा सगळ्यांचं एक नाश्ता, सगळ्यांचं कलेक्शन करून आपल्याला 10,000 रुपये दिले असतील, पण तेवढ्याच गोष्टी, त्याच्यामध्ये एकही ऍडिशनल वाढत नाही, पण त्या गोष्टीसाठीच एखादी अमाऊंट कमी पडणं, म्हणजे ह्या 4च गोष्टी आहेत, पण या 4 गोष्टीसाठी सुद्धा 10,000 रुपये कमी पडणं आणि आणखीन 1,000 रुपये मागणं, त्याला काय म्हणतो आपण? अनुपूरक अनुदान, सप्लिमेंटरी ग्रँट. एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी पडते, म्हणजे एका महिन्यासाठी, हे वर्ष धरले आपण, एक महिन्यासाठी धरू, 10,000 रुपये कमी पडले, आपण त्याच गोष्टी फक्त 4 गोष्टी करण्यासाठी 10,000 कमी पडले म्हणून घरच्यांना आणखी 1,000 मागतो, म्हणजे अनुपूरक अनुदान. एखाद्या विशिष्ट खर्चाची रक्कम त्या वर्षासाठी अपुरी पडली म्हणून आपण थोडस एक्स्ट्रा द्या म्हटलं आणि ती अनुपूरक. नेक्स्ट काय पाहतोय? अतिरिक्त अनुदान, त्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विचारात न घेण्यात आलेली खर्चाची बाब नंतर उद्भवते. पहिल्यांदा पाहिलं आपण, 10,000 रुपये दिले, 4 वस्तू, नाश्ता, जेवण, लायब्ररी आणि हॉस्टेल, या सगळ्या गोष्टी सोडता अचानक एखाद्या वेळेस एक 4-5 फॉर्म निघतात. 4-5 फॉर्म भरायचे म्हटलं तर 2-2.5 आरामात लागतात. मग त्यावेळी अतिरिक्त अनुदान काय झालं इथे?
विचारात न घेण्यात आलेली एखादी गोष्ट नंतर उद्भवते. म्हणजे आपण ते 10,000 मागच्या वेळी असं नव्हतं विचार केला की आणखीन एक फॉर्म येणार, त्याला पैसे लागणार. त्यावेळेस ती नवीन गोष्ट उद्भवते. त्यावेळेला जे आपण पैसे मागतो किंवा जे केंद्र सरकारमध्ये तो मंत्री जे पैसे मागतो त्याला आपण काय म्हणतो, अतिरिक्त अनुदान. विचारात न घेण्यात आलेली गोष्ट अचानक सडनली उद्भवते आणि ती गोष्टीसाठी जे लागणारे पैसे आहेत ती मागणी करणं म्हणजे त्याला कुठलं अनुदान म्हणतात, अतिरिक्त अनुदान. त्याचा पण कलम 115. नेक्स्ट, अधिक अनुदान म्हणजेच एक्सेस ग्रँट. चालू वर्षात एखाद्या बाबीवरील खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होऊन जातो. आता आपल्या घरात एक मेंबर असतो बघा, कुठल्याही म्हणजे कोणाच्या घरात एक असतो, घरचे काय करतात, तो एक्स्ट्रा खर्च करत असतो आपल्याला माहिती. त्याच्यामुळे घरचे जर त्याला महिन्याला 10,000 रुपये लागत असतील तर ऑलरेडी त्याला देतानाच त्याला 12,000 देतात. का ह्याला जास्त पैसे लागतात, एक्स्ट्रा खर्च करतो. पण तो त्याला 12,000ही पुरत नाही. का म्हणते, चालू वर्षात एखाद्या बाबीवर खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होऊन जातो. एक मिनिट, नेक्स्ट. हा, त्या अधिक अनुदान म्हणजे त्याला ते 10,000ही पुरत नाही, ते 2,000ही पुरत नाही, ते दोन्ही खर्च करून त्याला आणखीन एक्स्ट्रा पैसे लागतात. म्हणजे चालू वर्षात एखाद्या बाबीवरील खर्च संसदेने संमत केलेल्या खर्चापेक्षा अधिक होऊन जातो. म्हणजे ते दोन्ही खर्च करून तेही पुरत नाही, त्याला तो आणखीन मागतो. म्हणजे तिसरी वेळेस त्याने मागितलंय. अधिकचं अनुदान म्हणजे यस, खर्चापेक्षा अधिक म्हणजे त्याला सांगितलंय की बाबा तू एवढेच खर्च कर, तो आणखीन खर्च करून गेला, त्यावेळेस तो जे अनुदान मागतो त्याला आपण अधिकचं अनुदान किंवा एक्सेस ग्रँट म्हणतो. नेक्स्ट, लेखानुदान. हे बघा, पहिले अधिक म्हणजे एक्सेस, सप्लिमेंटरी आणि ऍडिशनल ह्या तिन्ही ग्रांटचे आर्टिकल पाहिले आपण 115 आणि आता पाहतोय लेखानुदान, वोट ऑन अकाउंट्स, त्याचा आर्टिकल 114. हे 114, 115, 117 हे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. 116 पण. लेखानुदान, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सरकारने कामकाज थांबवू नये म्हणून विधानसभा किंवा संसदेकडून तात्पुरते निधीची उभारणी केली जाते. अशा आगाऊ घेतलेला म्हणजे एखादं नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी थोडेफार सगळे पैसे संपलेत आणि आता आर्थिक वर्ष सुरू व्हायला 1-2 महिने बाकी आहेत. सो त्या 1-2 महिन्याचं कामकाज चालण्यासाठी आपण पैसे थोडे अगोदरच मागतो. त्याला कुठलं म्हणतात, लेखानुदान. पतानुदान, वोट ऑफ क्रेडिट्स, आर्टिकल 116. भारताच्या वित्तीय संसाधनावर अनपेक्षितपणे निर्माण होणारी मागणी भागवता येत नाही यासाठी अनुदानाची मागणी केली जाते. लोकसभेने कार्यकारी म्हणजे एक पतानुदान, त्याला आपण काय म्हणतो की अनपेक्षितपणे एखादी गोष्ट घडली तर काहीतरी म्हणजे कुठलं तरी अनुदान असावं अनपेक्षित गोष्टींसाठी, त्यासाठी जे असतं ते पतानुदान. म्हणजे लोकसभेने कार्यकारी मंडळाला दिलेला हा ब्लँक चेक असतो, त्याच्यामध्ये ते किती अमाऊंट टाकून पैसे घेऊ शकता. अपवादात्मक अनुदान, एक्सेप्शनल ग्रँट, कलम 116. एखादी विशिष्ट परिस्थिती आली त्यावेळेला जर काही पैसे लागत असतील तर त्याच्यासाठी असतं अपवादात्मक अनुदान. जे कोणत्याही चालू वर्षाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कन्सिडरच केलं नाही, अचानक काहीतरी झालं, एक्सेप्शन आहे ना ते, अचानक काहीतरी झालं म्हणून पैसे लागताय, त्याच्यासाठी अपवादात्मक अनुदान. नेक्स्ट, अर्थसंकल्पाची रचना, स्ट्रक्चर ऑफ बजेट. अर्थसंकल्प 2 भागात विभागलेला असतो. एक असतो महसुली अर्थसंकल्प, दुसरा असतो भांडवली अर्थसंकल्प. रेव्हेन्यू बजेट आणि कॅपिटल बजेट.